आमचा ग्रुप चॉकलेट बॉय ओरडायचं नाहीये. हिला आमच्या शांत बसायला सांगितलं. एक तर चर्चमध्ये चाललं आणि हिचा गोंधळ चालला. हॅलो गाईज, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मंडळी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जाणार आहोत बँड्रा बँडस्टँड. आज आपण शिकणार आहे माउंट मेरी, बँड्रा बँडस्टँड, त्यानंतर बँड्रा फोर्ट. आता बघूया काय काय करते. आपला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. गाईज अजून डिसाईड पण नाही झालं आहे. आता आम्ही फक्त तिकीट काढलं आहे गाईज बँड्राची. हे बघा, ही आमची माकड आहे. आम्ही दुसरी माकड आहे. हिनीचा प्लॅन केला हिच्यासाठी थोडं क्लॅप होऊन जाऊ दे गाईज. नाही, क्लॅप कोण करत नाही गाईज, हे मला माहिती होतं. आमचा ग्रुप चॉकलेट बॉय. ठाण्यावरनं आता उतरलेलं आता दादरला. पाऊस खूप थोडासा पूर्ण भिजलं. दरवाजे गर्दी असल्यामुळे दरवाजे उभं राहावं लागलं. तर सगळं भिजलेलं आहे. हवा मागेच आहे. आमची पब्लिक आहे. दोघं जण पुढे चालले हळूहळू. आता इकडनं आम्ही बँड्रासाठी ट्रेन पकडू, वेस्टर्न लाईनची. तिकडनं बँड्राला जाऊ, तिकडनं बस पकडून माउंट मेरीला जाऊ. तुम्ही बघत राहा आता आपण कसं फिरतो वगैरे. एन्जॉयमेंट काय मजा येईल. आता बऱ्याच दिवसानंतर म्हणजे आम्ही चाललेलो. आता कोकण ब्लॉग नंतर कोकण ब्लॉग 2 नंतर गोंधळाचा ब्लॉग आला. गोंधळाचा जागरण गोंधळाचा. आता त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग काढला आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर कुठेतरी फिरायला जातो. आता आपण बघूया. गाईज आता आम्ही पोचलो. एवढा पाऊस होता तरी आम्ही कसा बसा बँड्राला पोचलो. आता दादरला पण खूप गर्दी भेटली आम्हाला. आता आम्ही कुठे चाललो आता आपण बस स्टॉपवरती चाललोय. बँड्रा स्टेशनला. बँड्रा स्टेशन नाही, आपण आता मेन कुठे चाललोय. आता आपण चाललोय माउंट मेरीला. पहिले जाणार आहे माउंट मेरीला. पहिला माउंट मेरीला जाणार, नंतर बँडस्टँडला जाणार. आज फुल फिरणार आहेत गाईज आपण. तुम्ही बँड्रा स्टेशन बाहेर मागे बघू शकता. बघा येते आता मागे तुम्ही बँड्रा स्टेशन हे सगळं बघू शकता. हे बँड्रा स्टेशन आहे. आता आपण आलोय इकडे मागच्या साईडला तर बस स्टॉप आहेत. आता ह्या बस वगैरे लागतं तर आपण बस वगैरे पकडू. बसमधनं जाऊ. बघूया. इकडे उलट एक बरं आहे, तुम्हाला यायचं असेल ना तुम्ही बँड्राला कुठेही जा. फक्त 5 रुपये तिकीटमध्ये तुम्ही बँड्राला कुठेही जाऊ शकता. बसचं तिकीट कुठेही गेलं तरी तुम्हाला 5 रुपयात बसचं तिकीट आहे. त्यामुळे तुम्ही नक्की जाऊ शकतात. आणि फिरण्यासारखे स्पॉट मी तुम्हाला सांगतो. मला तरी ॲटलिस्ट 3 स्पॉट माहिती आहेत. बँड्रा फोर्ट, बँड्रा बँडस्टँड आणि माउंट मेरी. हे तर नंतर कधी आलो तर तेव्हा बघू कुठे काय काय आहे अजून बँड्रामध्ये काय काय. हा समोर एक हॉटेल पण आहे चांगलं, आपण बघू शकतो. साईडला दिसलं असेल तुम्हाला हॉटेल, ते पण नाही. हे बँड्रा स्टेशन म्हणून असं ह्याचं एकदम ट्रेडिशनल लाईफमधले जुने स्टेशन्स वगैरे होतं तसं या बँड्राच्या स्टेशनला बनवलेले. सी नंतर म्हणजे बघण्यालायक हे थोडं स्टेशन आहे, ते बघू शकता. चला आता बससाठी लाईन खूप आहे. लाईन लागलेली आहे बससाठी, बघू शकता लाईन कुठपर्यंत. बस भेटेल की नाही आता लाईनीत उभं राहावं लागेल. तर पाऊस चालू आहे सगळं. आता आम्ही भिजले पावसात तरी बघू. आता बससाठी लाईनवर राहू आणि जाऊ. गाईज माउंट मेरीचं गेट आहे हा. तर इकडनं आता आम्ही एंटर करतो आत. आणि आता आम्ही एंटर केलेलं आहे. आता इकडनं थोडंसं पुढे शिड्या आहेत असं तुम्हाला दाखवतो. मागणी सगळे येतात एक जण. फक्त यांना तर माउंट मेरी येते. चर्च म्हणजे चर्च असल्यामुळे इथे कॅन्डल वगैरे ठेवतात. येशू ख्रिस्तांचे इथे. तर आता कॅन्डलचे शॉप वगैरे पण दाखवतो. हे बघा, इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्डल भेटतील तुम्हाला. तुम्ही चर्चमध्ये प्रे करायला जाल तेव्हा तुम्ही ठेवू शकता. माझ्या शिडा चढत जायचं. घातक पमायचे सगळं पूर्ण कडक होते. बघा हे आमचे एक जण चालत आहेत. ओरडायचं नाहीये. हिला आमच्या शांत बसायला सांगितलं. एक तर चर्चमध्ये चाललं आणि हिचा गोंधळ चालला. हे बघा दोघं नवरा बायको. आयुष
हे बघ, कुत्रे तिथे छोटे छोटे बघू शकता. हे बघा तुम्ही मागे माउंट मेरी चर्च बघू शकता. चर्चमधून बाहेर निघालेलं, चर्चमध्ये फोटोज वगैरे काढायला अलाउड नाही आहे आणि त्याला डायरेक्ट नोटीस वगैरे दिलेलं आहे. फोन फोटो यूज करणं अलाउड नाही. खूप शांतता असते, त्यामुळे आम्ही पण म्हणजे फोन यूज नाही केला. आता आम्ही चर्चचे थोडा वेळ प्रे करून आता आम्ही बाहेर निघालेलो. आता आम्ही चाललो आहे बँडस्टँडला. आपण बँडस्टँडला जाऊन आता बघू समुद्राच्या इथे काय काय कसं काय. तुम्ही ते बाहेरचं हे बघू शकता कसं फिरण्यासारखं. आता इकडनं असं खाली खाली जात जायचं आहे. मग आपण बँडस्टँडच्या इथे पोचू. आता आम्ही सगळे बघा इथं ना तुम्ही बघायला गेलं ना, इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन नवीन म्हणजे ते गाड्या वगैरे बघायला भेटतील. कारण की इकडे कसं हा थोडाफार ना रईस लोकांचा एरिया. इथे बघा BMW गेली, वोल्क्सवॅगन आहे. त्यामुळे इथे सगळ्यांचे असे बंगले वगैरे. बँड्राला असं होतं की बँड्राला आता आपण जिथे चाललो आहे ना, तिथे सलमान खानचा बंगला आहे. समोर सलमान खानचा बंगला पण आहे. त्यामुळे हा एरिया खूप शांत असतो. म्हणजे वातावरणाचं पूर्ण मजा येते या वातावरणात. बरं वाटतं. हवा आमचा नमुना आत्ताच भेटला आहे काही दिवसांपूर्वी, पण बॉन्ड चांगला झालेला आहे आमच्या दोघांचा. सगळ्यांनी केलं नखरे बघायचे याला म्हणून ह्याच्यावर म्हणजे पहिलं असं आम्ही पहिल्यांदा ह्याला कुठेतरी आता आमच्यावर फिरायला घेऊन आलो आहे. आता नेक्स्ट टाईमपासून ह्याला सगळीकडेच घेत जाऊ. मस्त आहे. बघू चला बघूया, भेटत राहू. आता आपण समुद्रावर जाणार आहोत. गाईज भरती बघा, गाईज किती भरती आले बघा. आता बघा तुम्ही राहता बघू शकता. गाईज लय हवा सुटलं इकडे. गाईज तुम्ही बघू शकता पूर्ण भरती आल्या. आता काय माहिती आता जायला भेटतंय की नाही. गाईज ही बघा आमची एडी आली. आता हिला समुद्र टाकणारच. गाईज समोर समुद्र तुम्ही बघू शकता. या पावसामुळे एवढी भरती आलेली आहे ना की तुम्ही सांगूच नाही शकत. मित्रांनो आता आपण फायनली पोहोचलेलो आहे बँडस्टँडला. तुम्ही बघू शकता समुद्र कसा आहे. समुद्राला पूर्ण प्रकारे उटांग आलेलं आहे. समुद्र भरलेलं आहे, पूर्ण भरती चालते. आणि आता आम्ही चाललो आहे खाली समुद्राच्या येतात फोटोज वगैरे काढू, थोडा मजा मस्ती करू. बघत राहा. आणि ते बघा तुम्ही म्हणजे असं पावसाळ्यात समुद्राला भरती आलं की आपल्या समुद्र कसा असतो ते तुम्ही बघू शकता. मोठ्या मोठ्या लहरा येतात, लाटा येतात. आणि त्यानंतर वातावरण बघा, वातावरण एवढं चांगलं आहे ना. आता त्यांनी पावसाची गोष्ट केली आणि लगेच पाऊस आला बघा. गाईस हा मग तुम्हाला दाखवतो. हा बघा दिसतोय पाऊस आला बघा, पाऊस आला. कृष्णाला मध्ये नको घेऊ पाहिजे, तो आपल्या मध्ये नाही, तो तिकडे. ये मजबूर हैं पर आप नहीं. आता आपलं झालेलं आहे फिरून वगैरे. आपण माउंट मेरीला गेलो, त्यानंतर बँड्रा बँडस्टँडला थोडं एन्जॉयमेंट वगैरे केलं. आता आपण बँड्रा स्टेशनला आम्ही परत चाललो आहे घरी. आता इथेच आपण आपल्या ब्लॉगचा एंड करूया. आणि नेक्स्ट ब्लॉग हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. तुम्हाला कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये. आणि ब्लॉगला लाईक करा आणि आपल्या मंडळी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला.